नमस्कार नागपूरकर, तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ हा दीक्षाभूमी संदर्भात आहे. दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगच्या विरोधात बौद्ध आंबेडकरी समाजाने पुकारलेल्या तीव्र आंदोलनानंतर सरकारने भूमिगत पार्किंग रद्द केली. परंतु त्या आंदोलनानंतर दीक्षाभूमीवरील एकूणच विकास कामे बंद पडली आहेत. ती बंद पडलेली अर्धवट कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी बौद्ध आंबेडकरी समाजाकडून करण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या जागतिक स्तरावर विकास करण्याच्या उद्देशाने शासनाने नवीन विकास आराखडा तयार केला होता. 200 कोटी रुपयांचा हा विकास आराखडा होता आणि या विकास आराखड्यानुसार कामाला सुरुवात झाली होती. या कामामध्ये भूमिगत पार्किंगही करण्यात येणार होती, परंतु भूमिगत पार्किंगमुळे दीक्षाभूमीवरील स्मारकाला किंवा बोधी वृक्षाला धोका निर्माण होईल, या उद्देशाने या भूमिगत पार्किंगला बौद्ध आंबेडकरी समाजाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. आंबेडकरी समाजाच्या या संदर्भात तीव्र भावना होत्या. त्यांनी मोठे आंदोलन करीत भूमिगत पार्किंगचे कामही बंद पाडले. सरकारनेही समाजाची भावना विचारात घेऊन भूमिगत पार्किंग रद्द केली. काम बंद झाले. भूमिगत पार्किंगमुळे करण्यात आलेला मोठा खड्डाही बुजवण्यात आला. आता दीक्षाभूमीवरील संपूर्ण जागा समतल झाली आहे, परंतु तेव्हापासून दीक्षाभूमीवरील एकूणच विकास कामे बंद पडली आहेत. दीक्षाभूमीवरील अर्धवट राहिलेली कामे आणि विकास आराखड्यातील इतर कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी आंबेडकरी समाजाकडून केली जात आहे. तर मित्रांनो, काम बंद आणि निधीही त्याबद्दलचा निधीही वापरला जात नाही, अशी अवस्था आता झाली आहे. दीक्षाभूमीचा विकास आराखडा जवळपास 214 कोटींचा होता आणि त्यातील 40 कोटी रुपयांचा पहिला हप्ता माजी समाज कल्याण मंत्र्यांनी त्या काळातच दिला होता. त्यानंतर पुन्हा 70 कोटी रुपये शासनाने दिले, असे एकूण 110 कोटी रुपये शासनाने दिले आहेत. कामाला सुरुवात झाली, त्यानंतर काम बंद पडले. यापैकी काही निधी खर्च झाला असेल, पण मोठा निधी अजूनही शिल्लक आहे आणि काम जसजसे होईल तसा इतर निधीही मिळत जाईल. तर मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की कोणता विकास होणार आहे, त्याचा आराखडा कसा आहे. तर मध्यवर्ती स्मारकाचे भव्य आणि कलात्मक प्रवेशद्वार निर्माण होणार आहे. 11 ते 12 मीटर उंच अशोक स्तंभ तिथे उभारला जाणार आहे. कायमस्वरूपी स्टेज, कलात्मक सुरक्षा भिंत आणि तोरणद्वार आणि भव्य मुख्य गेट, अशा प्रकारे तिथे बदल होणार आहेत. तर मित्रांनो, आंबेडकरी समाजाचा विरोध केवळ भूमिगत पार्किंगला होता आणि इतर विकास कामांना नव्हता. त्यामुळे भूमिगत पार्किंग शासनाने रद्द केली, परंतु जी कामे राहिली आहेत ती त्यांनी पूर्ण करावीत, असे या मंडळाचे म्हणणे आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.